जय गजानन. मिथुन राशीच्या जातकांसाठी जून 2026 हा महिना कसा जाणार आहे, काय घडामोडी घडणार आहेत ह्या महिन्यात तुमच्या आयुष्यामध्ये, ते आपण बघणार आहोत. तेही टॅरोद्वारे आपण प्रिडिक्शन घेणार आहोत की जून 2026 हा महिना तुमचा कसा जाईल, काय घडामोडी होतील मिथुन राशीच्या जातकांसाठी विशेषतः. तर ते आपण बघणार आहोत. त्या अगोदर तुम्ही तुमच्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे आणि या रीडिंगला रिझोनेट होण्यासाठी कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. आणि चला, आता मी पण इष्टदेवतेचं नाव घेते माझ्या, तुम्हीही घ्या. सो लेट्स स्टार्ट. आपण आता स्टार्ट करूया. सगळ्यात अगोदर आपण जॉबवाल्यांसाठी बघू की जॉबवाल्यांसाठी हा महिना कसा असणार आहे, काय घडामोडी घडणार आहे जॉबवाल्यांसाठी, हे आपण बघून घेऊ. तुमचीच कुठे ना कुठे चुकीची सवय, तुमच्याच कुठे ना कुठे हलगर्जीपणा तुम्हाला नडतोय. तुम्हीच कुठल्या ना कुठल्या अशा बंधनात स्वतःला अडकवून घेतलंय की तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही त्याच्यातून निघू शकत नाहीयेत, किंवा तुमच्याच मनातली कुठेतरी भीती असेल, तुमच्याच मनातली कुठेतरी निगेटिव्हिटी असेल, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या पूर्ण जॉबवर होतोय, तुमच्या पूर्ण आयुष्यावर होतंय. तुम्हाला असं वाटते की ज्या काही चुकीच्या सवयी असतील, तुमच्यातला आळस असेल, कुठलंही व्यसन असेल, विशेषतः ज्यांनाही व्यसन असेल त्या व्यसनापायी, त्या व्यसनामुळे कुठलंही व्यसन असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम होतोय. आणि तुम्हाला असं वाटतंय, कधी कधी इगो हा पण एक व्यसन असतो की प्रत्येक गोष्टीला तुम्ही इगोस्टिक पणे घेतात, किंवा लेझीनेस पण हा एक व्यसनच आहे की हो करू नंतर, हो करू नंतर. आहे तर तुमच्या हातातच आहे. लेझीनेस दूर करणं ही तुमच्या हातात आहे. वेळेवर कुठलं काम पूर्ण नाही केलं तर जॉबवर प्रॉब्लेम होऊ शकतो, पण हे पूर्णतः तुमच्या हातात आहे. तुम्ही जर ट्रान्सपरन्सीने सगळ्या गोष्टी केल्या, तुम्ही जर तुमच्या आतला शैतानला बाहेर काढलं, तुम्ही जर तुमच्या आतल्या चुकीच्या सवयींना बाहेर फेकलं, तर सगळंच काही बेस्ट होऊ शकतं, सगळंच काही छान होऊ शकतं. सगळं काही तुमच्या हातात आहे. हातात जे आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला असं वाटतंय की लोक खराब आहेत, जॉबवर माणसं खराब आहेत, बॉस खराब आहे, कलिग्स खराब आहेत, कुठे ना कुठे आपण आपल्या आतही डोकावून बघायचं असतं की आपण किती ट्रान्सपरंट आहोत लोकांसोबत, आपण किती ट्रान्सपरन्सीने काम करतोय, आपण किती जबाबदारीने काम करतोय, ह्याही गोष्टी बघणं गरजेचं आहे. ह्या महिन्याला ज्याही चुका होणार आहेत त्या स्वतः तुमच्यातल्या आहेत, रिअली सांगते, इतरांमधल्या नाहीत. तर त्या थोडा वेळ मेडिटेशन करा, देवाजवळ बसा, मेडिटेट करा, आणि तुमचं काय चुकतंय, तुमच्या काय चुकीच्या सवयी आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होतोय, हे तुम्हाला बघायचं आहे. आता आपण बिझनेसवाल्यांसाठी बघून घेऊ की बिझनेससाठी हा महिना कसा असणार आहे. अरे वा, बिझनेसवाल्यांसाठी हा महिना तर खूप खूप छान असणार आहे, खूप बेस्ट आणि बेटर असणार आहे. तुम्ही जे कराल त्याचं फळ तुम्हाला योग्यच मिळणार आहे. म्हणजे सक्सेस, जो तुमचा बिझनेस छोटा होता त्याला आता मोठा करण्याची वेळ आलेली आहे. युनिव्हर्स तुमच्या बाजूने असणार आहे, तुमची यंगस्टर्स तुमच्या सोबत असणार आहे, तुमचे वरिष्ठ तुमच्या सोबत असणार आहेत. म्हणजे सूर्याची एनर्जी यावेळेस तुमच्या सोबत असणार आहे. फक्त आणि फक्त नेहमीप्रमाणे जे तुम्ही अचीव करतायत ती हवा डोक्यात जाऊ देऊ नका, बस इतकंच आहे. कधी कधी असं असतं की आपण काहीतरी थोडंफार अचीव करायला लागलो की आपले लगेच म्हणजे तळपाय जमिनीवर टेकले जात नाहीत, आपण हवेत उडायला लागतो. असं काही तुम्हाला करायचं नाहीये. काही गोष्टी आवाक्यात ठेवल्या, काही गोष्टी तुमच्या पुरतच ठेवल्या, तुमचा आनंद तुमच्यापर्यंतच ठेवला तर सगळ्या गोष्टी सक्सेस होतात. लोकांपर्यंत तुमच्या काही गोष्टी जायला नको याची काळजी घ्या. तुमचे वरिष्ठ काय सांगतात, वरिष्ठ काय सपोर्ट करतात ह्याकडे लक्ष द्या. वडिलांकडे विशेषतः, तुमचे जे वडील आहेत किंवा वडिलांच्या जागेवर कोणी असतील, बऱ्याच जणांचे वडील नसतात, पण मग वडिलांच्या जागेवर म्हणजे म्हणतो ना आपण पितृतुल्य आहे, असं जर कोणी काही तुम्हाला सजेशन देत असतील, काही तुम्हाला सपोर्ट करत असतील, किंवा काही आयडियाज तुम्हाला देत असतील, किंवा काही गोष्टींना तुम्हाला रोकटोक करत असतील, तर त्यांच्याकडे लक्ष द्या. त्या गोष्टी बघा, त्या गोष्टी ऐका, समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासाठी नेहमीच त्या गोष्टी पॉझिटिव्ह होणार आहेत. बाकी सगळं काही छान आहे.
पॉझिटिव्ह आहे, जे तुम्ही करायची इच्छा तुमच्या जून महिन्यामध्ये आहे तुमच्यात, तर ते नक्की होणार आहे. आता आपण पारिवारिक समस्यांवर बोलून घेऊ, की परिवारासाठी हा महिना कसा असणार आहे. परिवारासाठी हा महिना बेस्ट असणार आहे. बेस्ट म्हणण्यापेक्षा